या कायद्यानुसार ज्या निवडणुका झाल्या 36 मध्ये त्या ह्याच्यामध्ये जवळपास आपण म्हणूया 14% लोकांना मतदानाचा अधिकार एक प्रकारे मिळालेला होता। आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं जे आयोगाला वेळोवेळी आवडतं ते म्हणजेच काय, स्वतंत्र मतदारसंघ। स्वतंत्र मतदारसंघाच्या बाबतीमध्ये 3 गोष्टी आहेत लक्षात ठेवायच्या। 1909चा कायदा, ज्याला आपण एक प्रकारे मॉर्ले मिंटो कायदा म्हणतो, याने सगळ्यात पहिल्यांदा एक प्रकारे स्वतंत्र मतदारसंघ ही संकल्पना मांडली। आणि हा स्वतंत्र मतदारसंघ त्यांनी कोणाला अवेलेबल करून दिलेला होता, तर मुस्लिम समुदायासाठी अवेलेबल करून दिलेला होता। 1919ला अजून 4 जणांना स्वतंत्र मतदारसंघ एक प्रकारे मिळालेले होते। हे 4 जण म्हणजेच कोण कोण, तर साधारणतः सिख, त्यानंतर इंडियन, ख्रिश्चन्स, त्यानंतर युरोपियन आणि अँग्लो इंडियन, या साधारणतः एक प्रकारे 4 जणांना स्वतंत्र मतदारसंघ आलं। आणि 1935चं मध्ये आपण बघतोय, जो आपण प्रश्नामध्ये डेटा कव्हर केला, तो म्हणजेच काय, एकूण 3 जणांना स्वतंत्र मतदारसंघाचा अधिकार मिळालेला होता, ज्याच्यामध्ये आपण टेक्निकली महिला, त्यानंतर कामगार आणि त्यानंतर दलित यांना एक प्रकारे स्वतंत्र मतदारसंघाचा घटक मिळालेला बघायला मिळतो। त्यामुळे एवढं जरी लक्षात राहिलं तरी हा तुमचा अख्खा झाला साधारणतः 1935चा कायदा। असा